वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची चर्चा झाली होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेने केलाय। एन्काउंटरची चर्चा बंद दाराआड झाली होती असा दावाही त्याने केलाय। तसे पुरावे आपल्याकडे असल्याचंही कासले म्हणाले। निवडणुकीच्या काळात माझ्या खात्यामध्ये 10 लाख रुपये आले असल्याचा दावाही त्यांनी केलाय। माझ्या खात्यात पैसे आले होते, बीड पोलिसांना शरण जाणार असल्याचं सुद्धा रणजित कासलेने म्हटलंय। बोगस एन्काउंटर असा असतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते, त्यानंतर ठरवतात। जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर 4-5 अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो। तसाच तीच ऑफर मला होती, पण त्या ऑफरचे अशी पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात। बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा, नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा। लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती।